मोदी सरकारला मोठा धक्का. महिला आरक्षण विधेयक कोसळलं. विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार पहिल्यांदाच अपयशी. महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक. भाजप महिला खासदारांचं संसदेत आंदोलन. 12 वर्षात मोदी सरकारला पहिल्यांदाच मोठा धक्का. महिला आरक्षणाविरोधात विरोधकांची एकजूट दिसली. ऐन निवडणुकीदरम्यान राजकीय फायदा मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवरही पाणी. राहुल गांधी यांचा आरोप. पंतप्रधान मोदींना जादूगार म्हटल्यानं वादंग. लोकसभेत सत्ताधारी संतापले. केली माफीची मागणी. विरोधी पक्षनेत्याचं भाषण ही जादूगिरी. खासदार निशिकांत दुबे यांचा हल्लाबोल. अशोक खरातच्या साथीदाराचा संशयास्पद मृत्यू. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके अपघातात पत्नीसह ठार. कॉर्पोरेट जहाजची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशकात. नाशिकच्या टीसीएस मधील कॉर्पोरेट जहादी निदा खान मुंबऱ्यात असल्याची शंका. संशयित आरोपी निदा खानचा ठावठिकाणा पोलिसांना सापडेना. टीसीएस मधील धर्मांतरण प्रकरणी व्हिडिओ समोर. आरोपी तौसिफ अत्तारवर धर्मांतराला भाग पाडल्याचा आरोप. नाशिकमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण. आरोपी शफी शेख आणि रजा मेमन ताब्यात. एसआयटीकडून एटीएसनं घेतला ताबा. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी. राष्ट्रवादीकडून 8 जणांची नावं जाहीर. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. ठाणे ते आसनगाव लोकलमध्ये महिलांचा राडा. प्रचंड गर्दीमुळे महिलांचा संताप. तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या. नवी मुंबईत महानगरपालिका मुख्यालयासमोरील घटना. उड्डाणपुलाखाली सापडला मृतदेह. अमरावतीत आरोपींमध्ये मुलींना भुरळ घालण्याची स्पर्धा. लैंगिक शोषण आरोपीच्या चौकशीत माहिती उघड. अमरावतीतल्या पीडिता मुसलमान. अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षाचं वक्तव्य. अमरावती पोलिसांचं धक्कादायक वर्तन. लैंगिक शोषणाचा आरोपी अयांच्या वाढदिवसाला पोलिसांची हजेरी. अमरावतीत विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यावर महिला अत्याचाराचा गुन्हा. महिलेकडे केली वारंवार शरीर सुखाची मागणी. दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणी राहुल गांधी अडचणीत. अलाहाबाद न्यायालयाचा राहुल विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश. राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सतर्कतेचा इशारा. नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणात 8वा आरोपी अटकेत. शुभ अग्रवालला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई. 15 लाखांचं बक्षीस असलेल्या कमांडर सहदेवसह 4 नक्षलवादी ठार. आखाती युद्ध संपण्याच्या दिशेनं वाटचाल. इराणबरोबर करार लवकरच करण्याचे अमेरिकेचे संकेत. इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी खुली. लेबनॉन इस्रायलमध्ये झालेल्या 10 दिवसांच्या शस्त्रसंधीनंतर सर्व व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ खुलं. केकेआर विजयापासून दूरच सलग 5वा पराभव. गुजरातनं 5 विकेट्सनं केला पराभव. आयपीएलमध्ये आज विकेंडला डबल हेडर. पहिल्या सामन्यात बंगळुरू दिल्ली आमने सामने. दुसऱ्या सामन्यात हैदराबाद चेन्नई भिडणार.